मोहम्मद बासिल मोरसिंगा नाकत, वेलियनकोड, मल्लपुरम डिस्ट्रिक्ट, केरळा स्टेट. आणि दिलीप गावित सुरगणा, एक आदिवासी विभाग, शहीद भगतसिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतला एक विद्यार्थी, महाराष्ट्र. मोहम्मद बासिल आणि दिलीप गावित या दोघांनी आपल्या भारताचं नाव उज्ज्वल केलं ते ग्लासगो इथं भरलेल्या 23 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत चालत असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये. अपंगांची राष्ट्रकुल स्पर्धा, अ पॅरालिम्पिक कॉम्पिटिशन हेल्ड ॲट ग्लासगो. मित्रांनो, ऊर अभिमानाने भरून येतो की भारताचे हे दोन धावपटू, एक केरळ राज्यातला मोहम्मद बासिल आणि दुसरा महाराष्ट्रातला दिलीप गावित. मोहम्मद बासिल मोरसिंगा कानत असं त्याचं पूर्ण नाव आहे. मुस्लिम कुटुंबात जन्म घेतलेला, एक हात नसलेला हा धावपटू, आणि दिलीप गावित हा आदिवासी पाड्यात राहणारा अतिशय गरीब कुटुंबातला एक धावपटू. दोघांनाही एक हात नाही आहे. यापैकी दिलीप गावित याचा झाडावरनं पडल्यानंतर तो हात इतर ठिकाणी गँग्रीन पसरू नये म्हणून कापावा लागला. असंच काहीसं मोहम्मद बासिलच्या बाबतीत पण त्यालाही एक हात नाही. पण 100 मीटर्स T47 या स्पर्धेत मस्तपैकी भारताचे ब्ल्यू कलरचे बनियन घालून ही जोडी उतरली आणि 100 मीटरमध्ये बघता बघता त्यांनी 2 मेडल्स आपल्या भारताला मिळवून दिली. त्यापैकी दिलीप गावित याचा रेकॉर्ड 10.71 सेकंदात 100 मीटर त्यांनी रनिंग पूर्ण केलं, आणि मोहम्मद बासिल याने 10.83 सेकंदात 100 मीटर पूर्ण करून दुसरं पदक मिळवलं. अर्थातच 10.71 वाला दिलीप गावित याला गोल्ड मेडल, सुवर्णपदक, आणि मोहम्मद बासिल मोरसिंगा नाकत याला रौप्य पदक. परंतु एकाच कॅटेगरीमध्ये 2 पदकं भारताला मिळणं हाच तर एक मणिकांचन योग आहे. या 2 अपंग धावपटू यांना आधी कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. मी कडक सॅल्यूट करतो. मोहम्मद बासिल हा मल्लपुरम जिल्ह्यातील केरळ राज्याचा हा एक धावपटू, आणि हा दिलीप गावित हा महाराष्ट्राचा. दोघांनीही एक ऐतिहासिक वेगाची नोंद केली आहे इतिहासात. मित्रांनो, 100 मीटर रनिंग, तुम्ही 100 मीटर चालल्यावर तुम्हाला किती वेळ लागतो हे एकदा घड्याळ लावून पहा. पळणं तर तुमच्या आमच्या दृष्टिकोनातनं शक्य नाही, आणि आत्ता गरज पण नाही आहे. त्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला की हे धावण्याचा वेग त्यांचा किती मोठ्या प्रमाणात होता, त्यांनी दाखवला. ही चमक दाखवण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असतील. एखाद्या आदिवासी भागात राहणारा एखादा धावपटू आपल्याकडं भारत देशात इतर देशांच्या तुलनेने व्यावसायिक खेळाडू नसतात. स्वतःच्या बळावर त्यांना शूज खरेदी करणं, सरावासाठी वेळ काढणं, आपल्या उपजीविकेचं काम केल्यानंतर किंवा त्या कामाच्या आधी ते थोडासा सराव करू शकतात. खाण्यापिण्याची तर आपल्या देशात अशा घरांमध्ये काय वानवा असते हे सांगायची गरज नाही आहे.
परंतु इतक्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत दिलीप गावितनी जे भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे ते खरोखरच म्हणूनच कौतुकास्पद कामगिरी याच सदरात मोडतं आणि अक्षरशः सुवर्णाक्षरांनी या कॉमनवेल्थ गेमचा हा इतिहास लिहिला जाणार आहे. दिलीप गावित याच्या घरी तर लाईटसुद्धा नाही आहेत. त्याच्यामुळं साहजिकच घरात टी व्ही नाही. त्याच्यामुळं हे गरीब आदिवासी पाड्यात राहणारे त्याचे आई वडील हे त्याचा पराक्रम पाहण्यास टी व्हीवरती ते मोकले आहेत. कारण घरात टी व्ही नाही आणि तसं पाहिलं तर खूप मोठं ज्ञान पण नाही. अशिक्षित कुटुंबात जन्माला आलेला हा दिलीप गावित आणि मग अपंगत्वावर मात करत करत आपल्या आईवडिलांना जे काही उपजीविकेसाठी ते करत आहेत त्याच्यातसुद्धा मदत करायची, अभ्याससुद्धा करायचा आणि प्लस धावण्याच्या बाबतीत एक ॲथलीट बनण्यासाठी मनामध्ये काहीतरी स्वप्न बाळगत तो पण सराव करायचा. आज हे सगळं ऐकताना या शहीद भगतसिंग शाळा, जी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे, सुरगाणा या तालुका येतो, आदिवासी एरिया आहे, अतिशय गरीब एरिया आहे, अशा एखाद्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात शिकणारा एखादा गरीब कुटुंबातला विद्यार्थी जेव्हा तुमच्या राज्याचा एक बहुमान बनतो, देशासाठी जेव्हा एक सुवर्णपदक कमावतो, कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपल्या भारताचा तिरंगा उंचावतो, तेव्हा त्याचं शब्दांच्या पलीकडंही कौतुक हो. शब्द अपुरे पडतात. म्हणतात ना कि इतनी बेहतरीन ये रनिंग थी मानो कि सांसें भी रुक जाती थी उनको देखते देखते. 10.71 सेकंदात 100 मीटर आणि 10.83 सेकंदात 100 मीटर. एक सुवर्णपदक, एक रौप्य पदक याचा भारत देश मानकरी झाला. या दोन्ही माझ्या अपंग मित्रांना लाख लाख अभिनंदन करतो मी. पुन्हा पुन्हा माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. अर्थातच केरळचे मुख्यमंत्री यांनी मोहम्मद बासिल याचं खूप खूप अभिनंदन केलं. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा आपल्या दिलीप गावित या महाराष्ट्रीयन धावपटूचं खूप खूप अभिनंदन केलं आणि करायलाच हवं. याच्याही पुढं जाऊन मी सांगतो, त्यांच्यातलं टॅलेंट हुडकून तुम्ही त्यांना ग्लासगोपर्यंत घेऊन गेलात, त्यासाठी मी प्रशासनाचं आधी अभिनंदन करतो. पण आता दिलीप गावित आणि मोहम्मद बासिल दोघांची पण जबाबदारी तर नक्की वाढली आहे, पण त्याच पद्धतीने प्रशासनाची सुद्धा एक जबाबदारी बनते. ज्या पद्धतीने तुम्ही इतर खेळाडूंना प्राधान्य देता त्याच पद्धतीने यांच्यावर सुद्धा काही ना काही बक्षिसांचा वर्षाव हा झाला पाहिजे. फक्त प्रशासनच नाही, मी समाजातल्या दातृत्व दाखवणाऱ्या अनेक लोकांना, अनेक संस्थांना मी आव्हान करेन की या दोन्ही धावपटूंना एक सुखी जीवन मिळावं अशा पद्धतीने त्यांना बक्षिसांचा वर्षाव हा झालाच पाहिजे, असं आवर्जून मला विनंती वजा सांगावंसं वाटतं. काही वेळा काही खेळाडू आपल्या क्रिकेटमध्ये IPL याची बोली कोट्यवधी रुपयांची लागते. काही आपले बॉलिवूडचे स्टार एकेका चित्रपटामागं हजारो कोटीचा धंदा करतात. कोणाच्या जीवावर? या जनतेच्याच पैशाच्या जोरावर. मग त्याच्यातला थोडासा एखादा खारीचा हिस्सा या दोघांसाठी जर तुम्ही बक्षीस म्हणून दिलात तर त्यांचं जीवनमान थोडंसं उंचावण्यास मदत होईल आणि जीवनमान उंचावल्यानंतर त्यांना त्यांच्या या ॲथलीट म्हणून नाव कमवण्याकडं जास्तीत जास्त वेळ लक्ष देता येईल. फिजिकल फिटनेस राखण्यासाठी त्यांना जो काही चांगला खुराक लागतो तो सुद्धा त्या मिळणाऱ्या व्याजातून खाता येईल. जर घरामध्ये वीज नसलेला, TV नसलेला एका गरीब झोपडीतला मुलगा जर भारताला सुवर्णपदक मिळवून देत असेल तर त्याला थोडंसं चांगलं राहणीमान देण्याची जबाबदारी मी तर म्हणतो सरकारवर तर आहेच, पण जागरूक नागरिकांवरती सुद्धा आहे. आशा करतो मित्रांनो दिलीप गावित आणि मोहम्मद बासिलचा ठिकठिकाणी या भारत देशात सत्कार झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती क्रिकेट
हॉकी किंवा इतर खेळामध्ये फुटबॉलच्या आत्ता आपण वर्ल्ड कप बघितला, त्या खेळामध्ये जो मिळणारा पैसा आहे, टेनिसमध्ये जो मिळणारा पैसा आहे, अगदी मला असं नाही म्हणायचं की त्यांच्याकडे इतका मोठा समुद्र द्या, पण काही थेंब तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशीच विनंती करतो. पुन्हा एकदा या दोन्ही धावपटूंना कडक सॅल्यूट करतो. मोहम्मद बासिल आणि दिलीप गावित. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर ॲज ॲथलीट.